सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे 24 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मग आज मकर संक्रांती होती आणि स्वीटीने सकाळपासूनच आर्यनसाठी उपवास केला होता आणि तो सुद्धा एकदम स्ट्रिक्ट, खूप कडक. रिया आणि ती पूजेची तयारी करत होत्या आणि स्वीटी स्वतःची सुद्धा तयारी करत होती. आर्यनने दिलेली ब्लॅक रंगाची साडी घालून हातामध्ये हिरव्या बांगड्या घातलेली स्वीटी खूप सुंदर दिसत होती. आज मंगळसूत्र थोडं हेवी घातलं होतं. कपाळाची बिंदीसुद्धा थोडी मोठी लाल रंगाची आणि इयरिंगसुद्धा मोठ्या भांगामध्ये सिंदूर ती लावतच नव्हती, पण आज कुंकू भरलं होतं आणि एकदम मार्वलस दिसत होती स्वीटी. अजून पूजेला जायचं होतं, पण त्याआधीच तिनं स्वतःचा एक फोटो काढून घेतला आर्यनला पाठवण्यासाठी आणि तिनं तिचा तो सुंदर असा फोटो तिच्या पियाजीला सेंड केला. लगेच आर्यनच्या मोबाईलचे मेसेज ट्यून वाजली आणि त्यानं तिचा फोटो बघितला सुद्धा. थोड्या वेळापुरती निकीसुद्धा वॉशरूमला गेली होती आणि तिकडंच टाईमपास करत बसली होती. आणि मग आर्यनसुद्धा स्वीटीचा फोटो बघत बसला आणि त्यानं तिला लवली असा रिप्लाय दिला. आणि स्वीटीनं मेसेजवरच विचारलं, आर्यन तू कधी येणार आहेस? आर्यनने मेसेज केला, पूजा झाली का? स्वीटीनं मेसेज केला, थोड्या वेळात होईल. आर्यन म्हणाला, ओके, तुझं व्रत तोडायला येतो. आणि मग इतक्यात निकी आली आणि आर्यनला म्हणाली, ओके, तर आता आर्यन आपण पुन्हा सुरू करूया. आणि मागच्या 2 तासापासून ती त्याच पॉईंटवर डिस्कस करत होती आणि सारखी घुमा फिराके तिथंच यायची आणि त्याचं लक्षच नव्हतं तिच्याकडे. हे बघून ती त्याच्या बाजूला आली आणि पाठीमागून त्याच्या मोबाईलमधला स्वीटीचा तो सुंदर फोटो बघितला आणि तिला राग आला. स्वीटीनं दिव्या म्हणून केलेला तिचा अपमान तिला पुन्हा पुन्हा आठवायला लागला. ती जर फक्त स्वीटी असती, आर्यनची सेक्रेटरी, आणि असा जर निकीचा अपमान केला असता तर निकीनं अजिबात खपवून घेतलं नसतं. पण तिला कळालं की ती दिव्या आहे, आर्यनची बायको, अर्जुन सरांची सून, आणि तिची पूर्ण बोलती बंद करूनच स्वीटीनं बोलायला सुरुवात केली होती. आणि निकी काहीच बोलू शकली नाही, कारण तिलाच हौस होती दिव्याला भेटायची. मग दिव्या तिला अशी काही भेटली की जन्माची अद्दल घडवली आणि ती कधीच ही भेट विसरणार नव्हती. तिखट खारट जेवणसुद्धा तिनं गुपचूप खाल्लं होतं आणि तिचा तो अपमान ती अजूनही विसरलेली नव्हती. पण आता यापुढे ती दिव्याला भेटायचं कधीच म्हणणार नव्हती. भेटणार होती फक्त स्वीटीला आणि तिची टशन तशीच सुरू ठेवणार होती. निकीसुद्धा हुशारच होती आणि तिचा फोटो, ते सगळे लवली मेसेजेस बघून निकी मनातच म्हणाली, फोटोशूट करायची तुला फारच हौस आहे ना, तर मग आता थांब. असं म्हणून बाजूला जाऊन आर्यनचं लक्ष नाही तोपर्यंतच तिने तिच्या फ्रेंड्सना फोन केला आणि ते सगळं टोळकं तिनं काहीतरी प्लॅन करून बोलवून घेतलं आणि ते सगळे आले आणि आर्यनला कळलंच नाही की हे सगळे इथे कशाला आलेत. आणि निकी म्हणाली, आर्यन, अरे हे ना आपल्या प्रोजेक्ट लॉन्चिंग पार्टीत आलेच नव्हते, म्हणून आता आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आले आहेत. आणि निकीनं सांगितल्याप्रमाणेच तिचा एक मित्र म्हणाला, फक्त गुड विश नाही तर आता तुम्ही दोघांनी पुन्हा केक कट करा आणि पुन्हा एकदा प्रोजेक्ट लॉन्चिंगची पार्टी साजरी करा छोटीशी. आर्यन म्हणाला, पण याची काय गरज आहे निकी, मला लेट होतोय. आपण आपली मीटिंग फिनिश करूया प्लीज, मग तू हे सगळं कर यांच्यासोबत. तसे तिचे फ्रेंड म्हणाले, नो नो आर्यन सर, असं नाही चालणार, फक्त 5 मिनिट द्या तुमचे आम्हाला.
आर्यनने आता नाईलाजानं घड्याळात बघितलं आणि यांना आणखीन असाच विरोध करत राहिलं तर आणखीन लेटच होत जाणार. त्यापेक्षा यांचं ऐकलेलं बरं म्हणून म्हणाला ओके. त्या सगळ्यांनी लगेच तिथे केकसुद्धा आणला. आर्यन आणि निकीला जवळजवळ उभा केलं आणि केक कट करताना फोटो काढला. मग बाकीचे फ्रेंड पण आले. आर्यन आणि निकीला खूप मध्ये मध्ये घेतलं आणि दाबून दाबून फोटो काढले. आता आर्यनचा हात निकीच्या छातीला टच होत होता आणि ते त्याला पसंत नव्हतं. निकी मात्र निर्लज्जसारखी तिथेच उभा होती आणि आर्यनच्या खांद्याच्या मागे तिचा खांदा होता आणि आर्यनचा हात तिच्या पुढे. शेवटी आर्यननं नाईलाजानं त्याचा हात तिच्या मागे घेतला आणि तिचा खांदा पुढे घेतला. म्हणजे तिच्या छातीला त्याचा टच होणार नव्हता. आणि त्या गर्दीत असं वाटत होतं की आर्यनचा हात तिच्या कमरेवरच असावा पाठीमागून. आणि त्याच्या पुढे इतक्या जवळ उभा राहून निकी हसून 2 बोटं वर करून विजयाचा आनंद साजरा केल्यासारखं फोटो काढत होती. आणि झालं असं, इतके खूप फोटो काढले क्लोज आणि 10 मिनिटातच निकीचे ते फ्रेंड सर्कल बाहेर पडलं. निकीने काही वेळातच त्यांना काही पैसे पाठवले आणि म्हणाली, एन्जॉय द पार्टी करा. आणि हे फोटो पुरेसे आहेत स्वीटी आणि आर्यनमध्ये आग लावायला, असं ती मनात म्हणाली. आणि मग आर्यनला म्हणाली, आर्यन किती छान पीक आलेत ना आपले. आता मी हे सगळे पीक दिव्याला पाठवते. अँड आय एम शुअर ती पुन्हा खूप मिस करेल आपली ही मीटिंग. तिलाही असं वाटणार की ती पण हवी होती इथे. मग आपल्या तिघांचं खूप छान पीक आले असते. आणि आर्यन थोडा गालात हसला. त्याला तर वाटलं की इतकी छान बोलते तर तिचं आणि स्वीटीचं खरंच जमायला लागलेलं आहे. आणि ते फोटो आर्यनला पीक दाखवून निकी पुढे असंही म्हणाले की आर्यन हे बघ आपले पीक आणि पाठवू ना दिव्याला, तिला राग नाही येणार. अँड बाय द वे हे बघ तिनंसुद्धा मला तुमचे खूप सगळे पीक पाठवलेत. आम्ही आता फ्रेंड झालो आहे बरं का. पण जेव्हा ती घरी असेल ना तेव्हा दिव्या असेल आणि इथे आली की तुझी सेक्रेटरी असेल, असंच ठरलं ना तुमचं. मग आता ती घरी आहे ना, मग मी तिला पीक पाठवते. असं म्हणून स्वीटीनं आधी पाठवलेले आर्यन आणि तिचे फोटो तिने त्याला दाखवले. आणि आर्यनला सुद्धा वाटलं अरे वा, चला म्हणजे काहीही प्रॉब्लेम नाही. आणि तो निकीला म्हणाला, आता तुमची इतकी छान मैत्री झाली आहे तर पाठव फोटो, मला काही हरकत नाही. आणि निकीने ते सगळे फोटो स्वीटीला पाठवून दिले. पण स्वीटीचा मोबाईल आता जवळ नव्हता. ती पूजा करण्यामध्ये व्यस्त होती आणि मंदिरात गेली होती. आणि आर्यन येईलच पूजा झाली की, असं तिच्या मनात होतं. आणि मग निकीनं पुन्हा तोच टॉपिक डिस्कस करण्यासाठी घेतला. आणि आर्यन तिला म्हणाला, निकी आय थिंक यावर आपण बोललो आहे, पुन्हा कशाला बोलायला. आणि निकी म्हणाली, आर्यन मी या बिझनेसमध्ये खूप वर्ष झालं काम करते, तुझ्याही आधी. सो मला माहीत आहे कोणत्या टॉपिकला किती वेळ द्यायचा. आणि आर्यन गप्प बसला. आणि पुन्हा त्याच विषयावर दोघांनीही चर्चा करायला सुरुवात केली. आणि इकडे आजसुद्धा ऋषीच्या ऑफिसला रितेचं धमकीचं पत्र आलं. आणि परीला कोणत्या दिवशी संपवणार याची तारीखसुद्धा त्या पत्रात लिहिली होती. आणि ऋषी आता फार घाबरला. आणि तो पुन्हा परीच्या घराच्या दिशेनं निघाला. त्यानं आता परीला फोन केला मध्येच, पण परी झोपली होती. फोन सायलेंट मोडवर होता. अजून तरी विवेकनं तिचा फोन काढून घेतला नव्हता. कारण परी आता त्याला जास्त विरोध करून ऋषीला भेटत नव्हती. कारण तिने जर विवेकच्या विरोधात जाऊन जास्तच ऋषीला भेटण्याचा प्रयत्न केला तर ऋषीची सगळी माहिती काढायला सुरुवात केली असती विवेकनं. आणि हे सगळं ऋषी आणि परीला व्हायला नको होतं.
आणि परीला नेमकं कसं भेटावं ते त्याला कळेना. रितेशनं परीला मारण्याची तारीख फक्त 5 दिवसानंतरची दिली होती आणि ऋषीला वाटलं उगीचच परीला घरी सोडलं. हॉटेलवर असती तर निदान पोलीस बंदोबस्तात तरी ठेवता आली असती. खरंच आमचं प्रेम आणि मिशन तिच्या जीवावर उठू नये म्हणजे बरं, असा विचार करतच ऋषी तिच्या घराच्या गेटवर आला. पण तो साध्या कपड्यात होता आणि त्याला सिक्युरिटी आत सोडत नव्हते. त्याने लगेच विवेकला फोन केला, कारण विवेकनंच तसं सांगितलं होतं. आणि विवेक म्हणाला, अच्छा म्हणजे तो आला आहे तर आता त्याचा बंदोबस्त करावाच लागेल. मी आत्ताच्या आत्ता पोलीस बोलावतो. असं म्हणून विवेकने त्याचा मित्र असलेल्या एका इन्स्पेक्टरला फोन केला आणि म्हणाला, एक मुलगा माझ्या मुलीला त्रास देतोय आणि तो आत्ता आमच्या गेटवर आहे. त्याला ताबडतोब पकड. आणि विवेकचा इन्स्पेक्टर मित्र म्हणाला, ओके डोंट वरी. आणि ते इन्स्पेक्टर काही पोलिसांना घेऊन विवेकच्या घरी निघाले ऋषीला पकडायला. आणि लगेच विवेकनं सुद्धा त्याच्या मोठ्या मोठ्या श्रीमंत मित्रांना फोन करून सांगितलं की परीचं लग्न करायचं आहे. तुम्ही ताबडतोब तिला बघण्यासाठी या. मला तिचं लवकरात लवकर लग्न करायचं आहे. आणि समोरून काय लगेच होकार आला. आणि येणारच ना, परीसारखी सुंदर मुलगी कुठे भेटणार होती त्यांना. आणि काही मिनिटातच सायरन वाजवत पोलिसांची गाडी तिथून आली. ऋषी आता त्याच्या गाडीला टेकून तिथंच बसला होता आणि पाठीमागून ते इन्स्पेक्टर आले आणि त्यांना ओळखलं की हाच तो मुलगा आहे ज्याची विवेकनं तक्रार केली होती. आणि ते इन्स्पेक्टर आले आणि त्याच्या गाडीवर त्याची स्टिक वाजवत म्हणाले, ए कोण रे तू आणि इथे काय करतोस? असं कुणाच्या तरी घराच्या बाहेर उभा राहून पाळत ठेवणं बेकायदा आहे, माहीत आहे ना तुला? आणि आता हुशार ऋषीने त्याचा आवाज लगेच ओळखला आणि मागे वळून न बघता म्हणाला, इन्स्पेक्टर दोशी, तुम्ही इथे काय करताय? तसा इन्स्पेक्टर चक्रावला आणि म्हणाला, तुला माझं नाव कसं माहीत? ते पण मागे न बघताच? तू मला कसं ओळखलं? म्हणजे नक्कीच तू खूप मोठा मवाली दिसतोस. चल इकडे बघ. ऋषीनं पुन्हा हाताची घडी घातली आणि मला, इन्स्पेक्टर दोशी तुम्ही समोर या आणि आधी मला सांगा तुम्ही इकडे कसे काय, तेही यावेळी? आणि एकाच बंगल्याची सिक्युरिटी करायची ड्युटी तुम्हाला करायला कोणी सांगितली? आपल्यासाठी सगळं पब्लिक समान असतं. आणि दोषी म्हणाला, आपल्यासाठी? तू स्वतःला हिरो समजतो काय रे? असं म्हणून आता तुला दाखवतोच म्हणत दोषी पुढे आले आणि म्हणाले, आता तुला असा आत टाकतो की बाहेर आलाच नाही पाहिजे. इथे येऊन मुलींची छेड काढतोस का? असं म्हणत म्हणत दोषी पुढे आले आणि ऋषीच्या समोर उभा राहिले आणि हाताची घडी घातलेल्या आणि त्यांच्याकडे स्थिर आणि थंड नजरेनं बघत असलेल्या ऋषीला त्यांनी बघितलं आणि तिथेच गडबडीत झाले. आणि प करत त्यांनी त्यांची स्टिक बगलेत अडकवली आणि ऋषीला सॅल्यूट मारला. आणि ऋषी म्हणाला, इन्स्पेक्टर दोशी, विदाउट कॅप सॅल्यूट मारायचा नाही हे तुम्हाला किती वेळा सांगायचं? आणि तुमची कॅप कुठे आहे? तसे इन्स्पेक्टर पुन्हा घाबरले, पळत पळतच गेले आणि गाडीतली कॅप घेतली आणि वाकडीच घातली आणि पुन्हा ऋषीसमोर आले आणि म्हणाले, सॉरी सर, आणि पुन्हा सॅल्यूट मारला. ऋषीने आता हाताची घडी काढली आणि त्यांची कॅप सरळ करत म्हणाला, ओके, दरवेळीसारखं मी तुम्हाला माफ केलं, पण आता मला सांगा तुम्ही इथे काय करता? आणि दोषी म्हणाले, सर, या बंगल्याचा मालक आहे ना माझा मित्र आहे आणि त्याचा असा फोन आला होता की कोणीतरी मवाली गुंड त्यांच्या मुलीची छेड काढण्यासाठी इथे आला होता. त्यालाच पकडायला आलो होतो, पण बहुतेक पळून गेला. ऋषीला आता थोडं हसायला येत होतं, पण तो अजिबात हसला नाही, कारण सिनियरने ज्युनियर पुढे असं हसायचं नसतं. त्या प्रोटोकॉलनुसार तो शांत होता
आणि ऋषीला आता वाटलं बरं झालं आणि तो इन्स्पेक्टर दोशीला म्हणाले, ओके, तर आता तुम्ही एक काम करायचं, जोपर्यंत मी सांगतोय तोपर्यंत इथेच तुम्ही 2 कॉन्स्टेबल घेऊन ड्युटीला बसायचं. तो मावाली पुन्हा येता कामा नाही येतं, समजलं? ॲक्च्युली मी सुद्धा त्याच कामासाठी आलो होतो, पण मलाही कोणी दिसलंच नाही. आणि आता सरांनी जबाबदारी सोपवली म्हणून दोषींना थोडं बरं वाटलं आणि म्हणाले, येस सर, तुम्ही सांगेपर्यंत मी इथनं हलणार नाही. आणि ऋषी म्हणाला, गुड जॉब. आणि पेपरवाला, दूधवाला, इतर गोष्टींसाठी येणारे नोकर वगैरे कोणीही असू द्या, त्यांची चौकशी केल्याशिवाय आत सोडायचं नाही. आणि इन्स्पेक्टर दोशी म्हणाले, का सर, त्यांची चौकशी करायची काय गरज आहे? आणि ऋषी त्यांना म्हणाला, सांगतो तेवढं करायचं, जर काही चूक झाली तर सस्पेंड करीन. आणि दोषी सॉरी सर म्हणून गप्प बसले. आणि आता ऋषीला तर वाटलं हे झालं ते बेस्ट झालं. त्यानं पुन्हा एकदा परीच्या खिडकीकडे बघितलं आणि परत निघून गेला. आणि दोषीनं विवेकला फोन केला आणि सांगितलं, विवेक, डोंट वरी, आता मी इथेच ड्युटी लावलेली आहे माझी. आता तुझ्या मुलीची छेड कुणीही काढणार नाही आणि तो मावाली पुन्हा येणार नाही. विवेक म्हणाला, तुला तो सापडला का? दोषी म्हणाले, नाही, आमच्या साहेबांनी येण्याआधीच तो गेला आहे. आणि विवेक म्हणाला, साहेब? कोण तुमचे साहेब? आणि दोषी म्हणाले, IPS तिवारी. आणि विवेकला कळे ना की हा IPS तिवारी कोण. पण जाऊ दे, आता पुन्हा तो ऋषी इथे येणारच नाही, आला तरी पोलिसांना बघून पळून जाणार, असं त्याला वाटलं. मग काही वेळानं परीला जाग आली. तिनं फोन बघितला तर ऋषीचे खूप मिस कॉल होते. तिनं त्याला फोन केला आणि खिडकीत जाऊन उभा राहिली. आणि ते सगळे पोलीस बघितले आणि ती थोडी गालात हसली. आणि हे सगळं ऋषीचं काम आहे असं तिला वाटलं. ऋषीनं फोन घेतला आणि म्हणाला, परी, पुढचे काही दिवस तू थोडी कडक बंदोबस्तात असशील. परी म्हणाली, पण ऋषी, अरे तू पोलीस लावली तिथं, मग कळेल ना सगळ्यांना. ऋषी म्हणाला, डोंट वरी, कोणाला काहीच कळणार नाही. जे होतं ते आपल्या भल्याचंच होतं आहे आणि तू फक्त बाहेर येऊ नकोस, असं तिला सांगितलं. आणि त्यानं फोन ठेवला. आणि रितेशचे धमकीचे लेटर कुठून येत होते याची चौकशी त्यानं सुरू केली. आणि इकडे आर्यननं घड्याळात पाहिलं तर आता 4:30 वाजले होते. ऑफिस सुटण्याची सुद्धा वेळ झाली होती. आणि फायनली तो उठला आणि म्हणाला, निकी, आता बास. अगं, मला ऑफिसमध्ये जाऊन पुन्हा घरी जावं लागेल. स्वीटीनं माझ्यासाठी फास्ट केला आहे. तिनं सकाळपासून काहीही खाल्लं नसेल, पाणीसुद्धा पिलं नसेल. आणि निकी नाटक करत म्हणाली, ओ माय गॉड, आर्यन, सो सॉरी. मी तर हे विसरून गेले. अरे, मी इतकी कामात बिझी झाले ना की मला काहीच कळत नाही. आर्यन, दिव्या इज व्हेरी लकी. तुझ्यासारखा नवरा तिला मिळाला आणि तुम्हा दोघांची जोडी ना कायम अशीच राहू दे. आर्यन थोडा हसला आणि मला थँक्यू सो मच. आणि त्याने त्याची बॅग घेतली आणि पुढे निघाला. आणि निकी पाठीमागून हसत म्हणाली, व्हेरी बॅड. आर्यन, तुम्हा दोघांची जोडी तर छान आहे आणि आज तुझ्या दीर्घायुष्यासाठी तुझ्या बायकोनं व्रत केला. पण काय होईल जर आजच्या दिवशी तुला काही झालं तर? असं म्हणून निकी हसली. आणि तिनं तिच्या ओळखीच्या हॉस्पिटलमध्ये फोन करून म्हणाली, हॅलो डॉक्टर, तुमच्या हॉस्पिटलमध्ये एक बेड तयार ठेवा. एक पेशंट येतोय आणि काही वेळातच ॲक्सिडेंट होणार आहे. आणि समोरून डॉक्टर म्हणाले, ओके. आणि निकी गालात खुन्सी पद्धतीने हसली आणि आर्यनच्या मागे मागे गेली. आणि मनात म्हणाली, मिसेस दिव्या आर्यन देसाई, तू मला तिखट आणि खारट जेवण चारलंस ना, पण आज तुझा फास्ट सुटणारच नाही याची मी खबरदारी घेईन. जस्ट वेट अँड वॉच. असं म्हणून निकीसुद्धा आर्यनसोबत लिफ्टमध्ये बसली आणि निघाली.